आज आले बघा बॉलिंग हाऊसला ऑलिव्हरच्या इथे. ह्या पाळण्याची हे अँगल बदलायचं आहे, खराब झाले, झीज झाले. अँगल कट केला आहे बघू शकताय. आता या क्लेटा राहिले त्या क्लेटा काढायच्या. दोन्ही साईडने या आणि या साईडने अँगल कट करून काढलाय. असं होतं. या आणि या साईडने कट केलाय. आता मध्ये राहिलेलं पण हे सगळं असं कट करून काढायचं. इथं बघू शकता एक काढलाय बघा. हा पाळणा ह्या ऑलिव्हरमध्ये असतोय. यात असतोय बघा, सतत असा हालत राहत असतो. यात असा हा पाळणा असा हालत राहत असतोय आणि यातनच मळी निघत असते. रसातून वळ खेचून तर प्युअर रस तेवढा यातनं बाजूला काढला जातोय आणि मळी यातनं इथून बेल्टवरून खाली पडत असतात. हे वर उचलल्यामुळे इथं स्क्रेपर असतात, त्यातनं असं मळी पडत असते. इथं खाली प्युअर रस वडून घेतला जातो. याच्या हातून पलीकडे प्युअर रस पाठवला जातोय आणि जी मळी राहिली असते ते मळी यातून बेल्टवर काढली जात असतात. इथनं बेल्ट काढलाय आणि इथून खाली जात असते मळी वाहन भरायला. असं असते ऑलिव्हर इथं. तर आता काम आहे आपल्याला इथं अँगल बदलायचा. अँगल खराब झाले, ती झीज झाल्या अँगलची. हे काम आहे चालू सध्या आपलं. ऑलिव्हर आहे हे, याला जाळ्या असतात बघा. हे जाळे तर बघा पाहू शकताय. त्या जाळ्यातनंच प्युअर रस वडला जातोय आणि राहिलेली जी घाण असते ती मळी म्हणून त्या साईडला पलीकडच्या साईडला टाकलं जाते. आणि त्यातून पण उरलेला जो खराब रस किंवा खराब जे माल असतो ते यातून खाली आणि क्लिअर ह्याला फिल्टर व्हायला आणि तिकडं पुढच्या ह्याला प्रोसेस होते. त्याची पुढं पाठवला जातो इकडे खाली. त्यातून अनेक राहिलेली मळी निघण्यासाठी, मळीतून रस निघण्यासाठी पाठवला जातोय. जरा कॉम्प्लिकेटेड आहे इकडचं सेक्शन, जास्त काय एवढं समजत नाही. तिकडे डॉर आहे बघा, त्यात सगळा रस साठवला जातोय. तर अशी आहे सिस्टीम इकडं. हे काम चालू आहे आपलं आज. आता एवढं कट केले, अजून हे कट करायचं आज. चला तर मग लागूया कामाला. आणि इकडं आहे बघ्यास बॉयलरची चिमणी इथनं दिसत नाही, तांबा दिसते. बघू शकता चिमणी बॉयलरची पाठीमाग. हे बघ्यास इकडं स्प्रे असा आहे. इकडं सेक्शन, इकडं सल्फर भट्टी आणि हे ऑलिव्हर दोन, तिकडे एक इकडे एक. चला चालू करू आपलं काम. आणि इकडे बघा वॉल करायला चालू आहेत. खराब झालेलं वॉल रिपेअर करायला आहे बघा. असं शेट पेट घासून हे करतात. अशा प्रकारे बघा शेट जरा घासून शेट घेतात, ओके करतात. आणि अशा प्रकारे वॉल असतोय. आत पण याला वॉलला पण घासतात इकडून. आणि हे वॉल मधली शीट आहे, याला ग्राइंडिंग करून व्यवस्थित बसवून घेतात. परत हायड्रोलिक घेते, त्याचं हायड्रोलिक प्रेशरने. इथं बघू शकता शीट तयार केलेली आहे. 3 kg प्रेशरला याचं हायड्रोलिक घेतात बघा. असा असतोय वॉल आपल्या. असं सिस्टीम आहे इकडे बघा. सगळे वॉल करून ठेवलेत, ओके झालेले वॉल. फक्त याचं हायड्रोलिक घ्यायचं आता तयार करून ठेवलेत. हायड्रोलिक घ्यायचं 3 kg प्रेशरने पंपावर पाणी देते. पाणीचं प्रेशर लावते, त्याच्यात थोडं सुद्धा लिकेज झालं नाही पाहिजे पाणी यातनं, तर ओके. नाहीतर एक थेंब सुद्धा लिकेज झाला नाही पाहिजे. जर लिकेज झाला तर वॉल फेल.
पुन्हा अनेक खोलायचा, पुन्हा अनेक काम करायचं. नाही जात. आणि इकडं चालायचं बघा काम. खोललाय बघा, हे असं असते आतनं शीट वगैरे. इकडे शीट आहे बघा. आणि हे वॉल आहे. तिकडं पण अजून वॉल आहेत बघा. वॉलच वॉल आहेत सगळं. कारखान्यात नुसतं वॉलच असतात. अशी सिस्टीम आहे. हे आहे सनबॉक्स. रस आलेला प्युअर येत असतोय. ॲक्टोबा आहे, त्या टोबा हिटर आहे. हे सध्या टोपा काय दिसत नाही काय.